पण दर्दी आहे, दर्दी असावे. आपण सर्व जाणकार आहात आणि दर्दी आहात म्हणून मी त्या विषयावरती बोलणार आहे. तुम्हाला माहिती व्हावी म्हणून बोलणार आहे. तत्वज्ञान असं आहे की जितकं घुसळलं ना, जितकं घुसळाल, जितके परिश्रम कराल त्याच्यातून लोणी तितकं तितकं निघणार आहे. आणि घुसळायची हिंमत आपण ठेवली पाहिजे, हे का नाही? आणि म्हणून दत्तात्रय प्रभूंचा अमोघ दर्शनीय अवतार आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं की श्री दत्तात्रय प्रभूचं अमोघ दर्शन देवानी सांगितलं. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी अमोघ दर्शन म्हणजे काय? कुठल्या गावाला जायचं तर तिथं आपल्याला सगळा पत्ता बरोबर पाहिजे. आणि अलीकडचा तर काळ असा आहे, मोठमोठे टावर झालेले आहेत, नाही का? तुम्ही मोबाईल मध्ये पाहता, एक 0 जरी चुकला किंवा एक आकडा चुकला, फोन लागतो का? कुठे जातो तिकडून आवाज येतो, रॉंग नंबर. अरे 1 0 जर चुकला तर रॉंग नंबर लागतो. मग एक जर थोडीशी चूक झाली तत्वज्ञानामध्ये तर मनुष्य घसरू शकतो. म्हणून आपल्याला ज्या अवताराचा 5ही अवताराच्या बाबतीमध्ये आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. थोडी असली तरी चालेल, टप्प्याटप्प्याने होईल, पण ती माहिती असावी की नाही. तुम्ही प्रत्येक दत्त जयंतीला ऐकलंच असेल की श्री दत्तात्रय प्रभूंनी अर्ळकाचे तिन्ही ताप दर्शना सरसे शंभोली शंभोली म्हणून फेडिले. गिरीश दादांनी सांगितलं, दत्तात्रय प्रभूंच्या लीळा जास्त नाहीत. बालपणीच्या लीळा जर आपल्याला पाहायच्या असल्या तर आपल्याला दत्तात्रय बाळक्रीडा ग्रंथामध्ये सापडतात. परंतु आमच्या आचार्यांनी, पूर्वाचार्यांनी सुद्धा सांगितलेले आहेत. चरित्र अभाव म्हणून एका आचार्यांनी लिहिलेलं आहे की श्री चक्रधर महाराजांच्या लीळा किती आहेत, श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा किती आहेत, श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा किती आहेत, आज्ञात लीळा किती आहेत, आमच्या स्वामींच्या उत्तरार्धाच्या लीळा किती आहेत, पूर्वार्धाच्या लीळा किती आहेत, नाही का? म्हणून चरित्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सह्याद्रीच्या लीळा संख्या 7 लीळा, नाही का? आता 7 लीळा आणि दत्तात्रय प्रभूंनी संपूर्ण तत्वज्ञान जे सांगितलं ते 24 गुरुच्या रूपामध्ये सांगितलं. किती? 24. 25 सांगितलं नंतर. परंतु खास सगळ्या पुराणामध्ये, गुरुचरित्रामध्ये सुद्धा 24 गुरु आलेले आहेत. आता परमेश्वर अवताराचं वर्णन मनुष्य काय करू शकणार आहे, नाही का? आमच्या एका कवींनी म्हटलेलं आहे, सती ग्रंथापैकी एक ओवी आलेली आहे, ती अशी आहे की जैसे अमृताचे उगवले झाड. कुठे आलं तुम्हाला ही ओवी? कुठे आहे? तुमच्या कानावर गेली. तुम्ही तो ग्रंथही वाचला, आठवते का नाही आठवत? आणि मग आता दत्तात्रय प्रभूच्या लीळा तर त्यालाही अमोघ आहेत. जैसे अमृताचे उगवले झाड ते समूळी सपत्री अवघेची गोड. म्हणजे मुळासगट, फांदीपासून, फुलापासून, पानापासून ते गोड आहे. तर इथे दत्तात्रय प्रभूचे नाही, प्रत्येक अवताराचं तुम्हाला जर विश्लेषण करायचं ठरलं तर टाइम किती लागेल? वर्षही नाही पुरणार. म्हणून आपल्याला आधी हे माहिती पाहिजे, अर्ळकाचे तिन्ही ताप दर्शना सरसे शंभोली शंभोली म्हणून फेडिले. तिन्ही ताप म्हणजे काय? मला एवढं उत्तर तुम्ही द्या. जाणकार मंडळी पुढे आहे काही, त्यांच्यासाठी मी विचारतोय. आतापर्यंत तुम्ही समजून घेतले का श्री दत्तात्रय प्रभूचे त्रयताप नष्ट करतात? दत्तात्रय कोश तुम्ही सगळे वाचत असाल. मी अध्यावृत्त तुम्हाला धरतो की तुम्ही दत्तात्रय कवच वाचता, आहे का नाही?
मग त्याच्यात काय वैशिष्ट्य सांगितले श्री दत्तात्रय प्रभूंचे? आता सगळेच काही विचारत नाही. तुम्हाला पहिला प्रश्न विचारला, कोणाला एकाला जरी येत असेल तर आपण विजयी झालो. त्याने हात करून वर सांगायचे की बाबा हे 3 त्राप अशा प्रकारे मला समजले. मग आमच्या सांगण्याला काय उपयोग आहे? गेल्या वर्षी आम्ही सांगितलं, प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सांगतो. आता छोटा म्हणजे साधा प्रश्न आहे अगदी. तिन्ही ताप अर्ळकाचे दत्तात्रय प्रभूंनी निरसन केले, फेडिले म्हणजे काढून टाकले. तिन्ही ताप ते कोणते हे आधी आपल्याला माहिती पाहिजे. का तोंडीत फक्त तुम्ही म्हणता, मी सांगता, गुरुनी सांगितले म्हणून आपण हे म्हणायचं तिन्ही ताप? बाबा तिन्ही ताप तर ते कोणते ते सांगा ना. तुम्हाला माहित आहेत दत्तात्रय गवत वाचताना? हा सांगा सांगा सांगा, काय हरकत नाही. हा 2 झाले. हा आता आदिदैविक मला सांगा, आदिदैविक म्हणजे काय? तर आपल्याला समजलं म्हणेल ना, हे सगळ्यांच्या 2 पाठ आहे, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. तिन्ही ताप सगळ्यांना माहित आहेत. पण आदिदैविक म्हणजे काय? शब्द पाठांतर आहेत आमच्या. आदिदैविक कधी समजून घेतलंय? आदिभौतिक कधी समजून घेतलंय का? आणि आध्यात्मिक समजून घेतलंय का? तिन्ही ताप तर समजतील ना. हे त्रैताप नष्ट केले, हे समजलं ना, मग पुढे दत्तात्रय प्रभू समजेल. आणि ते 14 गुरुच्या माध्यमातून एवढं मोठं तत्वज्ञान विश्वाचं कसं निरूपण केलं. एका एका गुरुला महिना लागेल, महिना, साधं नाही. जे तत्वज्ञान 14 गुरुच्या रूपामध्ये दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला निरूपण केलं आणि संपूर्ण राज्याचा त्याग करून वैराग्य धारण केलं त्या यदुरायाने, कसं असेल ते? आणि ते 14 गुरुच्या रूपात जे तत्वज्ञान श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं ते गोपालकृष्णांनी मात्र 700 श्लोकात गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला निरूपण केलं. तिथं तो अधिकारी होता कर्मयोगामध्ये. तेच तत्वज्ञान आमच्या स्वामींनी 1050 सूत्रपाठ आणि 114 दृष्टांताच्या माध्यमातून श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं. मग आता आदिदैविक ताप समजून घेतला तर मग थोडेफार तरी दत्तात्रय प्रभू आम्हाला समजतील. नाही तर नळी भुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. दरवर्षी असंच होते. आज तुम्ही फक्त 3 ताप समजून घेतले तरी दत्तात्रय प्रभू काही अंशी आम्हाला समजलेत. आईंनी सांगितलं ते सगळ्यांनाच माहितीये. आता असेच भाऊला विचारलं 3 ताप कोणते, तोही तेच सांगेल. त्याला वाटते कसं बोलू नाही का. आडे साहेब आता इथं नाही, ते व्यापात आहेत. परंतु या ठिकाणी विठ्ठलवाडीची बरीच मंडळी आहेत, जाणकार आहेत. पदयात्रा काढणारे काय दादा आहेत. पदयात्रेला आताच म्हणे 2-3 ठिकाणी पदयात्रेलाही जाऊन आलो. मग मासानम मार्गशीर्ष हा मार्गशीर्ष महिना, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला नुसतं तोंडपाठ नको आहे, आपल्याला त्याच्यामध्ये घुसायचे. ते माहीत झालं तर आपला हा कार्यक्रम, तुम्ही थोडे आहेत, मी नाही मानत, थोडे आहेत, खूप मोठे. कारण एका एका जीवासाठी आमचे स्वामी दर्यादर कुट्यामध्ये गेले. तुम्ही तर खूप आहात नाही का. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् येतति सिद्धये एततामपि सिद्धानं कश्चिन् मां व्यक्ती तत्वतः. 1000त 1 माणूस मला ओळखतो आणि त्या ओळखणाऱ्यामध्ये 1000मध्ये 1 माझ्यापर्यंत येतो. एवढं गोपालकृष्णाने सूक्ष्म सांगितलंय, कठीण आहे. म्हणून मी साधा प्रश्न विचारला, अजून प्रश्न पुष्कळ आहेत. आधी असा प्रकारचे दत्तात्रय प्रभू आम्हाला समजले पाहिजे. सांगा, तिन्ही ताप नाही समजत, तोंडपाठ असून जमणार नाही. त्रैताप त्याचे कसे नष्ट केले, अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप, हे जर समजलं मग आम्हाला काहीतरी इथे येऊन काहीतरी पदरात पडलं हे समजेल नाही का. तिन्ही तापाच्या वेगळं या जीवाला दुःखच नाही. कोणी नाही बोलत म्हणून आता मलाच तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, समजून द्यावं लागेल नाही का.
या तिन्ही तापाच्या वेगळा माणूस नाही. जीवनच तिन्ही तापाने तापलेलं आहे, नाही का. आता अधिदैविक ताप म्हणजे काय? प्रत्येक माणसाचा सातबारा आहे. प्रत्येक माणसाचे कर्म वेगळे आहेत. कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी जन्मताच अत्यंत जर्जर आहे का नाही. आणि कोणी, काल एक म्हातारीच्या 10व्याला मी गेलो होतो, 98 वर्षाचं वय होतं त्या म्हातारीला, पण आतापर्यंत चालत होती, व्यवस्थित स्मरण करत होती. कसं असेल ते जीवन, तिचा सातबारा कसा असेल? प्रत्येक माणसाचा सातबारा आहे का नाही. कोणाला कुठे सहजासहजी जन्म मिळत नाही. 4 खाणी 84 लक्ष योनीमध्ये हा जीव फिरतो ना, आणि तिथे कुठेतरी मग लागे वारा माणसाचा, नाही का, मनुष्य देहाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा माणसाचा, मनुष्य देहाचा आहे, नाही का. नंतर मनुष्य देह मिळतं. आणि सगळे संत कीर्तनकार, प्रवचनकार, आम्ही सांगतो, अहो बाबा 4 खाणी 84 लक्ष योनी आहेत, एक योनी तर कोटी कोटी फेरा आहे. पण त्याच्यात सगळ्यात हे मनुष्य शरीर फार महत्वाचं आहे. काय? इथे सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान. म्हणजे सामान्य ज्ञान असून विशिष्ट प्रकारचे समजण्याची ताकद या माणसाच्या ठिकाणी आहे का नाही. चांगलं वाईट पशुला कळतं का? तुकोबाई म्हणतात, पशु काय जाणे पाप पुण्य. त्याला पाप काय हे माहित नाही, पुण्य काय हे माहित आहे का? त्याला काय ज्ञान फक्त आहार, निद्रा, भयमैथुन्यंच समानम येतात पशुबीर नराराम. हे 7 जे आहेत ना, हे त्या इतर प्राण्यांच्या ठिकाणी आहे, माणसाच्या ठिकाणी आहे का नाही. मग माणसाचं काय विशेष आहे की याच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं ज्ञान, जे चातुष्ट्य म्हणतात, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या चातुष्ट्याच्या माणसातून, या चातुष्ट्याच्या माध्यमातून या माणसाला चांगलं काय, वाईट काय, तो पशु आहे, मी माणूस आहे, हे समजतं. दारू पिवा का नाही पिऊ हे माणसाला समजतं का नाही? दारू पिणं वाईट आहे, मग त्या पशुला समजते का? मग पितात का ते? पितात का? नाही पेत. का नाही पेत? अहो एवढंच कशाला, त्यांना जर गाईच्या पुढे, म्हशीच्या पुढे जर तुम्ही मांसाचं टोपलं भरून ठेवलं ना, खातात का ते? का खाय नाही? त्यांनी निश्चित खावं. परंतु ते समजतात हिंस्र प्राण्याचं खाद्य आहे, ते आमचं खाद्य नाही. तुमच्या घरी गाय, बैल, म्हैस वगैरे जे काही आहेत, ग्राम पशु ज्याला आपण म्हणतो, ते ग्राम पशु मात्र त्या हिंस्र पशु, अरण्य पशुचं खाद्य बिलकुल खाणार नाही. पुढं ठेवलं ना, अहो त्यांनी ते पशुचे काही ठेवलं तर खायला पाहिजे, पण त्या वास घेतात. घ्राणेंद्रिय तेज आहे त्यांचं, वास घेतल्यानंतर हे माझं खाद्य नाही. त्याला फक्त सामान्य ज्ञान आहे, त्याला विशिष्ट प्रकारचं ज्ञान नाही. ते बाजूला सरते, नाही खाणार, उपाशी राहील. 2 दिवस तो पशु उपाशी राहील, पण मांस खात नाही. आणि याला तर माहिती आहे, या माणसाला माहिती आहे, अरे वाईट आहे, पशु मारून आणलेलं आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, हे करीतया नरक, धरितया नरक, एक एकासी देतया नरक. जो तुमच्यासाठी मारतोय त्याच्यामध्ये तुमचा हिस्सा आहे. तुमच्या बापाला ते नरक चुकणार नाही खाणाराच्या. त्याच्या मानेवर एक वेळेस ती सुरी फिरणारच आहे त्याच्या माध्यमातून, आहे का नाही. मग हे माणसाला समजतंय, पशुला समजत नाही. परंतु तरी त्यांनी त्यांचे नेमधर्म सोडलेत का आजपर्यंत? कलियुग आहे हा. लोक जर आपण सांगायला सांगलो, बाबा कलियुग आहे, फार आता लोक लय सुधारले आहेत. 21व्या शतकामध्ये माणसं चंद्रावरती गेलेले आहेत. मग काय झाले? बुद्धिमान झाले का? माणसं चंद्रावर गेले, बुद्धिमान झाले का? विज्ञानाच्या माध्यमातून गेले, पर विज्ञान हे तोकडं आहे. जिथे विज्ञान संपते ना,
तिथून अध्यात्म चालू होतं खऱ्या अर्थाने. विज्ञानामध्ये बदल आहे. आज तुमच्या समोर जेवढं विज्ञान आहे याच्या पुढेही ते अजून त्याच्यात बदल होईल, मग मागचं मागं पडतं नाही का. पहिल्याने रेडिओ आला त्या टायमाला आम्हाला लय कुतूहल वाटायचं. त्याच्यावरती गाणे लागायचे, अरे कुठं कार्यक्रम चाललाय आणि कुठे आपण ऐकतोय, आहे का नाही. नंतर टीव्ही आल्यानंतर संपली त्याची, हे का नाही. कॅपॅसिटी त्याची संपली, गेलं ते मातीमध्ये. आता दिसतोय का कोणाच्या हातात रेडिओ. पूर्वी रेडिओचा जमाना होता तेव्हा मात्र गुराख्या सुद्धा तो छोटा रेडिओ तो आपला गाणे ऐकायचा, गुरांच्या पाठीमागे गेलं की तिथे करमणूक करायचं. आता टीव्ही आली, पहिल्याने ब्लॅक टीव्ही आला तेव्हा खूप लोकांना आनंद झाला. त्याच्यानंतर मग रंगीत टीव्ही आले, मोठमोठाले आले, छोटे आले, रंगीत दिसायला लागलो. अरे बापरे, सगळं काय दिसते नाही का. आणि आता त्याच्याही पुढे आता मोठमोठ्याले एका चौकडीचे टीव्ही आलेत. मोबाईलचं तसंच, हे का नाही. पहिल्याने तार यायची, आम्हाला कुतूहल वाटायचं. जर कोणी माणूस वगैरे गेला तर तार करून कळवायची, म्हणजे ते लवकर जाते. आता काय नाही, एका सेकंदामध्ये फोन लावला का जाते, मग ते गेलं. म्हणजे विज्ञान ज्याच्यात बदल आहे त्याला आमचे भाष्यकारांनी त्याची योग्य व्याख्या केली की विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान आणि विज्ञान म्हणजे खोटे लटके ज्ञान. विज्ञानात बदल होत जातो, ते खरं नाही आहे. पूर्वीच पहा ना, द्वापार युगामध्ये ज्या टायमाला अर्जुन आणि कौरव पांडवांचं युद्ध झालं किंवा श्रीकृष्ण आणि रुक्मियाचं युद्ध झालं, शिशुपाळाचं युद्ध झालं, या सगळ्यांबरोबर रुक्मिणी अर्थानं श्रीकृष्ण महाराजांनी युद्ध केलं. त्या टायमाला अस्त्राने युद्ध होत होते. अस्त्र शस्त्राने तर होतच होते, पण अस्त्राने होत होतं. म्हणजे मंत्र म्हटले, अग्नी अस्त्राचे मंत्र म्हणले का 12 कोस पर्यंत अग्नी लागायचा, सगळं सैन्य होरपळून निघायचं, है का नाही. मेघास्त्र टाकलं का सगळं जलमय व्हायचं. आता ती ताकद आहे का, नाही. गोपाल कृष्णांनी जेव्हा त्या याच्यामध्ये अस्त्र टाकले, सगळे अगदी, कोणतं अस्त्र टाकलं होतं, रुक्मिणी हरण करण्याच्या टायमाला श्रीकृष्णाने, तिकडून तो रुक्मियाही काही कमी नव्हता. राहू अस्त्र टाकत होता, केतू अस्त्र टाकत होता. आणि नंतर त्याने काय टाकलं, कोणतं अस्त्र टाकलं, मोहिनी अस्त्र टाकलं. 16 वर्षाच्या मुली प्रत्येक सैनिकाजवळ एक, त्यांच्या हातातले शस्त्र काढते, डोक्यातले टोप काढते, तुम्हाला पाणी देऊ का, तुम्हाला करू का. अरे इतकी ताकद त्या अस्त्रामध्ये होती. आज ते विज्ञान आहे का, नाही. आणि म्हणून विज्ञानाच्या पाठीमागे लागून देव भेटत नाही, सांगायचं तात्पर्य. परंतु देवाच्या पाठीमागे लागलं तुम्ही तर निश्चितच तो मिळणार आहे. सत्य घटना झालेली आहे. एक विदर्भात एक व्यक्ती होत, जुन्या काळातली आख्यायिका आलेली आहे. आणि दत्त उपासक श्री दत्तात्रय नामाचं चिंतन हमेशा करायचं. चहुयुगी अवतार आहे, सांगितलं दादांनी, गिरीश दादांनी तुम्हाला. चतुर्युगी अवतार आहे. आणि सगळ्या अवतारापेक्षा त्याची अलौकिकता काही विशेषच आहे. त्याच्यात थोडासा नमुना मी तुम्हाला या आख्यायिकेमधून सांगणार आहे. दत्त उपासक होता, मार्गशीर्ष महिना चालू होता आणि अचानकपणे 4 संन्यासी त्याच्याकडे आले. दत्तात्रय उपासक म्हटलं ना, दत्तप्रभूचे 12 वेशी अवतार आहेत, है का नाही. कधी कोणत्या वेशामध्ये स्वामी येतील ते सांगता येत नाही. त्याच्याकडे 4 संन्यासी आले. आताच दादाने तुम्हाला सांगितलं की सगळ्या संप्रदायाला सारख्या प्रकारे मान्य आहे दत्तात्रय प्रभू, नाही का. मानण्यामध्ये फरक आहे आणि समजण्यामध्ये फरक आहे. नुसतं मानण्यामध्ये नाही, तर समजून. खास ओरिजिनल दत्तात्रय प्रभू तो एकमुखाचाच आहे. आणि त्याची जयंती कधी असते, अवतार धारण, अवतार दिन आपण म्हणतो. परमेश्वराची जयंती म्हणता येत नाही, परंतु व्यवहारामध्ये जयंती शब्द आहे, है का नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणती तिथी आहे ती,
कोणती साजरी करतो आपण? सगळ्यांना माहिती आहे, आताच केली आपण, नाही का? कोणती तिथी आहे? पटकन सांगा ना, आता इतकं सोपं, आता अजून सोपं विचारलं तुम्हाला. दत्तात्रय कवच पारायण करताना तुम्ही चतुर्दशाम भृगो घस्त्रे जन्म मार्ग शीर्षे शुभे, नाही का? मार्गशीर्ष महिनाही सांगितला, चतुर्दशी तिथीही सांगितली, आणि मग फक्त महानुभाव चतुर्दशीला जन्म करतात. दोन्ही जर एक झाल्या ना, चतुर्दशी आणि पौर्णिमा, या वर्षी तसंच काहीसं झालेलं आहे, म्हणून सगळ्यांनी एकच केली जयंती. बाकी जर वेगळे वेगळे तिथे असल्या तर महानुभाव मात्र एकमुखावाले ते चतुर्दशीला जन्म करतात, आणि तीन मुखवाले मात्र पौर्णिमेला जन्म करतात, आहे का नाही? मग प्रमाण त्याला आहे की दत्तात्रय प्रभूंचा चतुर्दशीला पहाटे 5 वाजताच जन्म झालेला आहे. ज्या दत्तात्रय कवचाचा आपण पारायण करतो त्याच्यामध्ये भृगु ऋषीने सांगितले चतुर्दशाम भृगो घस्त्रे जन्म मार्ग शीर्षे शुभे, आहे का नाही? भृगुवार म्हणजे कोणता वार? शुक्रवार. शुक्रवाराला भृगुवार म्हटलेलं आहे का? गुरुवार त्या दिवशी होता, भृगुवार म्हणजे गुरुवार, आणि चतुर्दशीला भृगो घस्त्रे जन्म मार्ग शीर्षे शुभे, मार्गशीर्ष महिन्याची शुद्ध चतुर्दशी पहाटे 5 वाजता श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्म, जो एकमुखी दत्ताचा जन्म झाला, नाही का? कुठे झाला? आमच्या स्वामींनीच सांगितलेलं आहे. कुठे झाला? बद्रिकाश्रमाला. लीळा वाचली का तुम्ही? लीळा चरित्र घरामध्ये ठेवा, बद्रिकाश्रमाला. परंतु त्या लीळेमध्ये बद्रिकाश्रम हे नाव नाही, जरा लक्षात घ्या. आहे का दादागिरीच दादा? बद्रिकाश्रमाला सगळ्या काव्यामध्ये वर्णन केलं, सह्याद्री वर्णनामध्ये बद्रिकाश्रमाचं वर्णन आलेलं आहे. हाय बद्रिकाश्रमाचा आहे तो, पण ते ठिकाण कोणतं आहे? आमच्या स्वामींची पहिलीच लीळा चरित्रामध्ये आलेली आहे, त्याच्यामध्ये मात्र बद्रिकाश्रम हा शब्द नाही. जरा अजून नीट पहा बाबा, कारण मला थोडी शंका होती, मी ती निरसन करून घेत असतो, नाही का नाही? अत्री पासुनी अनुसयेच्या उदरी श्री दत्तात्रय प्रभू भोगभूमी आत्रीच्या ठाई अवतारू स्वीकारिला, आहे का नाही? आत्री रिखी पिता, अनुसया माता, आणि या झाला जन्म कुठं? बद्रिकाश्रमाला झालाय. परंतु लीळेमध्ये बद्रिकाश्रम नाही, म्हणून जरा हे झालो मी. हाय बद्रिकाश्रमच, परंतु देवाने धरून दिलेलं आहे की भोगभूमीमध्ये जन्म झालेला आहे. साहित्य तत्वज्ञान जर पाहायचं असेल तर आपल्याला त्याचा किस करावा लागेल, त्याच्या पाठीमागे जावं लागेल, ते तर ते समजेल, आणि मग आपल्याला समजेल की दत्तात्रय प्रभूंचं माहूरच ठिकाण का सांगितलं? जन्म तर बद्रिकाश्रमाला झालेला आहे ना, आणि मग नामामध्ये बद्रिकाश्रम सांगितलेलं आहे का? दत्तात्रय प्रभूंचं जे दुसरं नाम आहे त्याच्यामध्ये बद्रिकाश्रम सांगितलेलं आहे का? काय सांगितलेलं आहे? आता मी श्लोक त्याच्यासाठी तुम्हाला म्हटलंय, 5 श्लोकामध्ये आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा सह्याद्री शिखरे रम्यम. आता काही म्हणतात अशुद्ध आहे, शुद्ध करून घ्यावं त्यांनी, नाही तर काही लोक म्हणजे सह्याद्री शिखरी रम्य असंच जास्त ऐकायला येतं. तत्वज्ञान फार घासून पुसून घ्यावं लागतं, तर त्याच्यातला अर्थ आपल्याला कळेल. सह्याद्री शिखरे रम्यम, सह्याद्रीच्या शिखरावर ते रममाण असणारा अनुसया अत्री नंदनम. आता बऱ्याचशांच्या तोंडामध्ये असतं अत्री अनुसय नंदनम,
परंतु संस्कृत साहित्याच्या नियमाप्रमाणे काय असते, स्त्रीलिंगी शब्द आधी असतो. सिया राम म्हणतात ना, का राम सिया म्हणतात? कोणी म्हणत आपलं राम सीता असं कोणी म्हणतं का? काय म्हणतात? सीताराम. सियाचं म्हणजे स्त्रीलिंगी नाव आधी आहे. हा संस्कृतचा नियम आहे. स्त्रीलिंगी पद आधी उच्चारतं. द्वंद्व समासामध्ये ही नावं आहेत. त्या द्वंद्व समासाचा नेमच अशा प्रकारचा आहे की स्त्रीलिंगी नावाचा उच्चार आधी असतो आणि नंतर पुल्लिंगी नावाचा. आणि म्हणून इथे अनुसया अत्रिनंदनम. आता सगळ्यांच्या जवळ पाठांतर तेच असतं, अत्रि अनुसूय नंदनम. तर अनुसूया अत्रि नंदनम नाही का. आता राधा कृष्णाच्या बाबतीत नाही का, आधी राधेचं नाव येतं. कृष्ण राधा कोणी म्हणते काय? राधे राधे कृष्ण कृष्ण राधे राधे. ते राधा स्वामीवाले ते राधाच म्हणतात. सगळं राधा कृष्ण म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आधी असतो आणि नंतर म्हणजे पुल्लिंगी शब्द वापरावा लागतो. सांगायचं तात्पर्य तुम्हाला मला इकडे आणायचंय की तुम्हाला त्रैताप समजले का? प्रत्येकाचा सातबारा असतो. म्हणजे तुम्हाला जन्म कुठे घ्यायचा हे तुम्ही नाही ठरवू शकत. हे तुमचं आधी रेकॉर्ड तयार झालेलं आहे. ऋणानुबंधेने पशुपतीचे सुतालया. ऋणानुबंधाने तुम्ही जोडलेले आहेत. ते जन्म कुठं दारिद्र्य अष्टदारिद्र्याच्या घरामध्ये जन्म घ्यायचा का अष्टभोगी परिपूर्ण असलेल्या त्या श्रीमंताच्या धनवानाच्या पोटी जन्म घ्यायचा हे तुम्ही नाही ठरवू शकत. कुणी ते जीव नाही ठरवू शकत. आपण ते जोडलेलं असतं. आणि त्या ठिकाणी आपण सुख आणि दुःख हे सुद्धा आपण जोडलेले आहेत. ते त्याला भोगावंच लागणार ना, का नाही? चार्वाकासारखं काही तत्वज्ञान नाही ना आपलं. त्यांचं आहे तत्वज्ञान. यावम जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुत. हे चार्वाकाच आहे सिद्धांत की जोपर्यंत जगायचं तोपर्यंत मनसोक्त जगा. काय करायचं, दारू प्या, मटण खा, जुगार खेळा, वाटेल ते करा आणि ऋण काढून तूप प्या. भस्मीभूत सिद्धी असते. एकदा याचं शरीराचं भस्म झालं पुन्हा काही यायचंय का आपल्याला ते कर्ज फेडायला? जरूर यायचंच आहे. पण त्यांचं तत्वज्ञान असं आहे आणि ते कोणालाच मान्य नाही. आपल्याला जो जन्म मिळतो हा श्रीमंत का गरीब, सुखी का दुःखी, रोगी का निरोगी हे आपण जोडलेलं असतं. आणि त्याच्यातून हा आपल्याला आणि हे तयताप आपण त्या सातबाऱ्यात जोडलेले आहेत. आपला तो उतारा, आपली ती कुंडली आधी ठरलेली आहे. त्याप्रमाणे मग तो संत असो महंत असो. काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, संत महंत एवढे तपश्चर्या संपन्न. अरे बाबा, हे पाठीमागची देण आहे ना. शरीर जर महाभूताचं त्याला मिळालेलं आहे तर ते पंचमहाभूत शरीराच्या माध्यमातून त्या शरीराने ते त्या जीवात्म्याने शरीराच्या माध्यमातून ते जोडलेले आहे. तो कुणी असू दे त्याला चुकत नाही. त्यांनी ती साधना आता केलेली. त्याचं जे त्याला बक्षीस आहे ते नंतर मात्र निश्चितच मिळणार आहे. आणि म्हणून हे तिन्ही ताप सगळ्यांनीच तिन्ही ताप सारखे भयंकर जोडलेले आहेत असं नाही. आधी दैविक ताप म्हणजे जो आपल्या सातबाऱ्यामध्ये आम्ही म्हणतो की ज्याने जे जोडलेलं आहे ना ते त्याला भोगावं लागतं. सुख अथवा दुःख ते आपण जोडलेले. आपण म्हटलं की मी लय नामस्मरण करतोय आणि मला हे नाही पाहिजे, पण तुमचा सातबारा तसा नाही ना. तो सातबारा जसा आहे तसं तुम्हाला मिळणार आहे. तू साधू होय, संत होय, कोणी होय, जोपर्यंत प्रपंचिक पंचमहाभूताच्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत मात्र सातबाऱ्याप्रमाणे हे कोण भोगवत? हे सुखदुःख तुम्हाला कोण भोगवतंय? कॅन्सर झालेला आहे, डायबिटीज झालेले आहे. आता डायबिटीज सोडून देऊ आपण, कारण ते खाण्यावरून अवलंबून आहे. काही लोक म्हणतात मला इथे पटते नाही का, खाण्याच्या माध्यमातून होते नाही का.
BP आहे, काय काय अजून डेंगू आहे, नामका आहे, तमका आहे, नाही का. आता कोणता रोग आला होता तो आताच गेला, कोरोना. काय होतं, अनेक संशोधकांनी संशोधन केलं की हे कोरोनाचे जंतू कसे आहेत, सापडले कोणाला. मग याला काय म्हणायचं, अधिदैविकता. ज्या देवतेचे प्रत्येक माणसाचं ब्रह्मविद्या शास्त्र सांगते, आमच्या स्वामींनी सांगितले की या प्रत्येक माणसाची एक देहाभिमानिनी देवता असते आणि ती त्याच्या कर्मामध्ये जे जोडलेले आहे, त्याच्या सातबाऱ्यामध्ये जे आहे ती त्याला भोगवत असते. मग ते सुख असेल किंवा दुःख असेल, ती भोगवत असते. मग त्याला काय म्हणायचं, कोणता ताप येतो, प्रारब्धानुसार. आपल्याला दैविक ताप म्हणून तो प्रारब्धानुसार आपल्याला जे काय मिळतं तो अधिदैविक ताप आहे. म्हणजे देवता संबंधी जो ताप, त्याची व्याख्या ऐकून घ्या, देवता संबंधी जो ताप आहे तो अधिदैविक ताप आहे. म्हणजे तुम्हाला मिळणारे जे जे काय, अरे बाबा काय करावं, पांगळात झालो, आंधळात झालो, बहिरात झालो, हृदय शून्य झालो, तू त्या सातबाऱ्यात जोडलेले आहे म्हणून तू झालास, आहे का नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे तो अधिदैविक ताप. आता अधिभौतिक, सर्व भूत हिते रता गीतेमध्ये भगवान गोपाल कृष्णाने सांगितले. भूत कशाला म्हटलेले, भूत म्हणजे पिशाच्य नव्हे, भूत म्हणजे प्रत्येक जीव मात्राला भूत असं म्हटलेलं आहे, नाही का. तुकोबांनी म्हटलेलं नाही एक ठिकाणी, जे जे भेटतील भूते, एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, नाही का. भूत असं प्रत्येक प्राणी मात्राला म्हणावं, तो मनुष्य असू दे, जीव जंतू, कुठल्याही चारी खाण्यातला जो जीव आहे त्याला भूत मात्र असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून भूत मात्राशी तुम्ही चतुर्विधा भूतग्रामा अभय द्यावे, आमचे स्वामी सूत्र सांगतात. चतुर्विध भूतग्राम म्हणजे कोणते, अहो आता सांगितलं तुम्हाला, जारज, अंड, श्वेदज, उद्भिद, चारी खाणीतली जी काही जीव जंतू आहेत, म्हणून चतुर्विध भूतग्रामा स्वामींनी सांगितलंय की ह्या अत्यंत सपूर जंतू जे आहेत ते सुद्धा, त्यांची सुद्धा हत्या तुमच्याकडून व्हायला नको. आणि त्यांच्या संबंधी जे काही तुम्हाला त्रास होतो, जे रोग येतात, त्याला काय म्हणतात, अधिभौतिकता, नाही का. मगाशी सांगितले भास्कर भट्ट बोरीकरांनी उद्धव गीतेमधली ओवी दादांनी सांगितली, गिरीश दादांनी, नाही का. पृथ्वी गुरु सांगताना त्यांनी सांगितलं, नाही का, काय म्हटलेले त्याचे, सर्वांगी विदारिती भूते, शब्द तिथं आला, सर्वांगी विदारिती भूते. म्हणजे या पृथ्वीला सर्व बाजूनी सगळेच कोरतात. या ठिकाणी मुंग्यांचे ते वारुळ करतात, ते त्या जमिनीतच राहतात, मुंगस राहतात, कोल्हे राहतात, नाही का. आणि माणसाने मात्र उच्चांक गाठला, तो विहिरी खांडतो, बारवा खांडतो, सगळंच खांडतो. अरे परंतु हे पाण्यासाठी खांडावंच लागते ना, विहीर, बारवा, बोर, संडास खांदतो का नाही. मग ते व्यापक आहे का नाही ते पंचमद्भूत. आणि परमेश्वराचा व्यापकत्व धर्म सुद्धा तो सुद्धा प्रेरित आहे. आणि परमेश्वराचं हनन जर झालं तर या जीवाला नित्य नरक होतात. म्हणून विरुद्ध धर्म परमेश्वराने तुमच्यासाठी स्वीकारले, असून वेगळा, सर्वाभूती असून वेगळा. म्हणून या सर्वांगी विदारिती भूते, परंतु पृथ्वी न संडी धैर्याते, ती धैर्य सांडते का, नाही सांडत. आणि म्हणून या सर्व ज्याला भूत असं म्हटलेले, भूत संबंधी पाप म्हणजे ज्या जीवजंतूकडून जो तुम्हाला आजार होतो त्याला काय म्हणतात, अधिभौतिक ताप. मग तो डेंगू होईल, तो कोरोना होईल, परंतु आपल्या सातबाऱ्यात ते जोडलेलं आहे ना आपण, त्या जीवांकडून, त्या जंतूंकडून.
कॅन्सर म्हणा, काय म्हणा, जे काय आजार आहेत हे भूत संबंधी ताप आहे, त्याला म्हणतात आधी भौतिक ताप. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे तो महाकठीण आहे, हे का नाही. दोन्ही वक्त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, नाही काय. आमच्या स्वामींनी सांगितलेलं अधिक वृत्ती समान वृत्ती ही कधी माणसाने आचरू नये. परंतु पुढच्या पात्राच्या जर मनात आलं, अरे काय माझ्या बरोबर बसला, ही जर त्याची धारणा असेल तर निश्चितच अधिक वृत्तीचा दोष लागेल. पुढच्याच मन जर निर्मळ जर असेल ना, तर तुम्हाला तो दोष नाही लागत. मी प्रेमाने सांगितलं, दोघांनी मला सांगितलं, नाही बाबा मी तिकडे बसतो, हे म्हणते मी तिकडे बसतो. स्टेज कशासाठी केलेलं आहे? आमच्या देवाने व्यवहार पाळायला सांगितलेला आहे. लहान्यांना आम्ही मोठं केलं तरच मोठे होतील ना. बाप आधी मुलाला खांद्यावर घेतो आणि तेव्हा बापाच्या पेक्षा मुलगा मोठा होतो का नाही. खांद्यावर घेतल्यानंतर आणि मग तो इकडं तिकडं पाहतो, किती मजा वाटते, बापालाही मजा वाटते. पोराला दिसावं सगळं काही दृश्य आहे ते, म्हणून तो खांद्यावर घेतो ना. आणि हे प्रेमळपणाने जर बसून घेतलं तर बाबांनो तुम्हाला कुठलाही दोष नाही, माझ्या मनात तसं काहीच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला प्रेमाने माझ्याजवळ बसून घेतलं, तुम्ही खूप मोठे व्हावे. आणि या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून या स्टेजचं सुद्धा शोभा वाढावी, कारण आपण थोडेच आहोत, परंतु त्याला सभेचं रूप आलं पाहिजे. म्हणून भूतासंबंधी जे काही आजार आहेत याला अधिभौतिक ताप असं म्हणतात. आता आध्यात्मिक ताप कोणता? यांना नाही लागणार, अधिक वृत्तीचा दोष नाही लागणार, नाही का. पहिले जे आहेत अधिदैविक ताप, जो अधिदैविक जो ताप आहे तो आपण जोडलेला आहे, आपल्या सातबाऱ्यामध्ये आहे. आणि हा आध्यात्मिक तास सुद्धा आपण जोडलेला आहे. दैवराटीची ओली अग्न म्हणतात. एखाद्याचा उपमर्द केला असेल आणि आमच्या देवाने सांगितलं की दुसऱ्याचा वर्मस्पर्श कधीही करू नये, त्याचे वर्मावर ते पुढच्याच्या जर बोट ठेवलं तर तो जन्मभर ते विसरत नाही. आमच्या देवानी त्या ब्राह्मणाला, पंचगंगा ब्राह्मण, तो काय जळत होता अंतकरणापासून, हृदय त्याचं जळत होतं. 5 मुली गंगेसारख्या पवित्र, त्यांचे विवाह झाले आणि सगळ्या बालविधवा होऊन घरी बसल्या. तेव्हा पहिल्यानी पंचगंगा ब्राह्मण, सगळं जग म्हणायचं, सर्व गाव त्याला म्हणायचं पंचगंगा. आणि अभिमानाने मान उंच मान करून वावरत होता जनलोकामध्ये. जेव्हा 5 मुली विधवा झालेल्या आहेत, रंडक्या झालेल्या आहेत, तेव्हा सगळे लोक काय म्हणू लागले, जन्मत लगेच पालटतो, हे का नाही. लगेच पालटलं, पंचरांडा ब्राह्मण आला आणि पंचरांडा ब्राह्मण गेला असं म्हणलं. किती दुःख होत असेल त्याला. संभावितस्य चाकीर्तीर मरणा दतिरीचे, ते मरणापेक्षाही आत्मा त्या माणसाला होत होत्या सारखा. अरे मला पंचगंगा म्हणत होत्या, पण 5 मुली विधवा झाल्या, आता पंचरांडा म्हणताय, त्याला किती दुःख होत असेल. आणि लोक त्याला हिणवत होते. पण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्याला एका शब्दात शांत केलं, या पंचगंगा हो, नाही का. तुमच्या पंचगंगा निकेना असती, तुमच्या 5 मुली सुखरूप आहेत ना. तो म्हणतो निवाला जी निवाला. मी आता शांत झालो. जी आजकाल मला कोणी पंचगंगा म्हणतच नाही, सगळे पंचरांडा म्हणतात. परंतु हे भौतिक दुःख आहे का नाही. आणि म्हणून जेव्हा आपण पुढीलाचा अंतकरण दुखवतो, वर्मस्पर्श करतो, दुसऱ्याला कसपटाप्रमाणे लेखत असाल तर तेने करून आधी आध्यात्मिक ताप निर्माण होतो आणि तो दैवराठीमध्ये जास्त आहे, हे का नाही. आणि म्हणूनच म्हण पडली की ही दैवराठीची ओली अग्नी कधी पेटेल आणि कधी ते भडका घेईल हे सांगता येत नाही.
तो साधा नामधारक जरी असेल, फक्त नामच 5च आहेत. म्हणून या सगळ्या दत्तात्रय प्रभूंनी याच्यामध्ये या 14 गुरुच्या रूपामध्ये साम्यता दाखवलेली आहे की सगळ्याशी सारखं वागा, प्रेमाने वागा. दादानी जलगुरु थोडस सांगितलं आहे का नाही, स्वच्छतेबद्दल सांगितलेलं आहे. भास्कर भट्ट बोरीकर त्याच्याविषयी म्हणतात की ते पाणी कसं आहे बघा, नाही का. गायीची तृषाहारू आणि व्याघ्रासी विष होनी मारू, ऐसे नेनेची गा करू तोय जैसे. तोय असं पाण्याला म्हणतात. ते पाणी गुरु, तिथे त्या पाण्यावर तो वाघ आला तरी त्याची तहान शमन करते, आणि गायी जरी पाणी प्यायला आले तिची तहान शमन करते. मग ते पाणी म्हणते का, नाही हा वाघ माणसांना मारणार आहे, इतर पशूंना मारणार आहे, याची तहान मला शमन करायची नाही, फक्त या गायीची तहान शमन करायची, असं म्हणते पाणी. एखादा महारोगी तिथं स्वच्छ होण्यासाठी गेला, त्याला म्हणते का तू बाबा इथे अंघोळ करू नको माझ्या पाण्यात. आणि एखादा चांगला माणूस गेला, त्याला अंघोळ करू देते आणि महारोग्याला करू देत नाही, असं नाही. अरे त्या पाण्याचाच गुणधर्म असा आहे की तुम्ही घाण केली तर ते स्वच्छ होते. पहा, सगळ्या पुण्याची, सगळ्या सिटींची, सगळ्या गावांची घाण त्या पाण्यामध्ये जाते, पण खाली बसते घाण. वरती पहा ना, सकाळी सकाळी जाऊन अत्यंत नितळ पाणी असतं, है का नाही. त्या गटारात सुद्धा पाणी नितळ असतात. तो गुणधर्म आहे. याच्यासाठी आमच्या स्वामींनी अनेक सूत्र वापरली. गीतेमध्ये सांगितलंय, त्रैगुण्यविषयी वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, निर्द्वंद नित्य सत्वस्तो निर्योग क्षेम आत्मवान. तुला निर्योग व्हायचंय ना, तिन्ही गुणाच्या वेगळा हो, म्हणजे तू झाला. रजाच्या आहारी जाऊ नको, तमाच्या आहारी जाऊ नको, आणि सत्वाच्या आहारी जाऊ नको, तू निरोगी होशील. ते पाणी करते, स्वच्छ करते. तुम्ही स्वच्छ व्हा. तुमचं अंतकरण स्वच्छ असलं, पुढचा माणूस तुम्हाला स्वच्छ दिसेल. पण तुमचं अंतर्गत जर मधीच जर निर्मळ नाही, स्वच्छ नाही, तुम्हाला त्याच्या ठिकाणी दोषच दिसणार. आमच्या स्वामींनी सूत्र स्पष्ट सांगितलं, जीव सर्व दोषाची आळे. आणि हेही सांगितलं, आमचे भाष्यकार म्हणतात, डोळा आपले हगिन्नले कश्मळ न देखी. पाहतो का तुमचा हगलेलं तुमच्या डोळ्याला दिसते का? दुसऱ्याचा हगलेला डोळा ताबडतोब दिसतो, परत स्वतःचा नाही दिसत. मी काही कमी दोषी नाही. मी जर दोषीच नसतो तर आतापर्यंत राहिलोच नसतो. मी निर्दोष असतो तर आतापर्यंत गेलो असतो. अर्थात मी दोषी आहे म्हणून आजपर्यंत आहे. आणि म्हणून त्याने देवाने हे सांगितलं की स्वतःच्या ठिकाणी मात्र गमनाचा थोर दोष असताना तो बघत नाही, पण पुढलाचा मात्र वेश्यागमनाचा दोष पाहतो. तर हे पाहू नका. हे जलगुरूच्या माध्यमातून सांगितलं दत्तात्रय प्रभूंनी. त्यांनी निवड नाही केली. हा संन्यासीन, वासनिक, नामधारक असं निवड तिथे केलेली नाही. दत्तात्रय प्रभूंनी माणसाला सांगितलं, तू आधी स्वच्छ हो, तू दुसऱ्याला स्वच्छ करू शकशील. तूच जर स्वच्छ नसला तर तुझ्या त्या शब्दामध्ये सुद्धा पावर येऊ शकणार येईल का? नाही. त्या शब्दामध्ये पावर यायला तो माणूस स्वच्छ लागतो, तो शुद्ध लागतो, त्याच्यामध्ये ती पावर असते. आणि म्हणून जलगुरूच्या माध्यमातून की ते पाणी तुम्हाला तुमची घाण घेऊन जाते, काढून टाकते, पण त्याच्यामध्ये सुद्धा ते मिसळू देत नाही. दुसऱ्याचे दोष तुम्ही घेऊ नका आणि स्वतःचे दोष उक्त करू नका. ती पात्रता आपल्या ठिकाणी निर्माण करा की आपलीच घाण गेली पाहिजे आणि दुसऱ्याची घाण आपल्यात आली तरी ती आपल्याला मिटवता आली पाहिजे. याच्यासाठी आचाराचे खूप सूत्र स्वामींनी सांगितले, नाही का. 6 सूत्र मेन सांगितले, ज्याला पाठ सूत्र म्हणतात. ते अस्थिपरीची 6 सूत्र, त्याच्यावर ते 290 सूत्र आचाराची, आणि त्याच्यानंतर आचार माळकेची सूत्र, आहे का नाही. किती सूत्र सांगितले दत्तात्रय प्रभूंनी. फक्त
जलगुरु सांगितलं. किती विश्लेषण तुम्हाला करता येईल तेवढं करा ना, याच्यामध्ये खूप होऊ शकतं. आणि म्हणून या 14 गुरुच्या रूपामध्ये ह्या आरळकाचे तिन्ही ताप दर्शनासरचे एक अधिदैविक म्हणजे देवता संबंधी ताप आपण जो जोडलेला आहे, जे कर्म जोडलेले आहे ते आपल्याला नासावेच लागणार आहे. आमच्या आचार्यांना त्यासाठी खीर खाया लावली, पण म्हणे अशी नाही खायची, हाताने नाही खायची, चमच्याने नाही खायची, आणि वाटी तोंडालाही लावायची नाही. ती मडक्यात ठेवलेली होती बायसानी, त्याच्यात तोंड घाल आणि खाय म्हणे. कशी खायची? त्या कुत्र्यासारखी, माणसासारखी नाही प्यायची, कुत्र्यासाठी मग जीभ चाट करू, आहे का नाही? का करायला लावलं? त्याचे जे जन्म होते अशा प्रकारचे जे कर्म, जे जन्म जोडलेले ज्या ज्या योनीमध्ये, ते नासायचे होते. पण तो कुत्र्याचा जन्म आचार्यांचा नासायचा होता. आणि म्हणून आणि स्वामी त्याला काय म्हणतात, बाई समज नंतर येते बघते, बाबाच्या उपयोगी गेली असते. त्या भक्ताची खीर होती, ज्याचा उपार होता, ती उरली होती, मी काढून ठेवली होती. मातीचेच भांडे होते ना तेव्हा, त्या मडक्यात काढून ठेवली होती. बाबा कोणी खाल्ली, त्या सदैव भक्ताची बाबाच्या उपयोगी गेली असती. स्वामी म्हणतात, भला मोठ्या डोक्याचा एक कुत्रा आला होता इथे, भलंग म्हणजे मोठ्या डोक्याचा श्वान आला होता, आणि त्यांनी ती खीर खाल्ली. श्वानमुखी खीर खाविणे त्या लीळेची आधी आहे. अशा प्रकारचे कर्म झुंजून मारावे म्हणून आचार्यांना सगळ्यांना एका बाजूला केलं. मारा रे याला दगड, दगडाने मारत होते. ज्याला कोणाला जिथे मारता येईल तिथे मारा असा म्हणून. पण तो आचार्य असा होता, नागदेवाचार्य, तो कोणालाच ऐकत नव्हता. आणि शेवटी मग स्वामींनी बाह्यावर केल्या. आपला पंचा जो होता तो कासोटा मारला, धरला त्याला, त्याच्या छातीवर ते गुडघा दिला. सांग म्हणे, तुझा कोण आता, तुझा कोण तारेला आता सांग. त्या टायमाला आचार्य म्हणतात, माझा श्री चक्रधरच मला आता वाचवी. खंडो विखंडी झुंजो मारावे, ते दुःख इथं थोडा त्रास देऊन देवाने नाचला. धाविती पहविती झुंजविती, दरेदर कुठे विजविती, उंच टेके समस्तळ करीती, गुंफा बांधायला लावली. ते बेलदाराचे कर्म नाच. अशा प्रकारे खूप काही आहे. आणि म्हणून अधिदैविक आपला 7-12 आपण का प्रारब्धात जे जोडलेले त्याला अधिदैविक देवता संबंधी, ती देवता आपल्याला ती भोगवतच असते. आणि म्हणून आमचे पूर्वाचार्य जे मोठमोठे ईश्वरा समान अधिकरण होऊन गेले, ते म्हणतात, ते सांगायचे की आपण, तुम्ही आजारी पडलात, गोळी घेऊ नका, डॉक्टरकडे जाऊ नका. बरं हे घ्याल तर तुम्ही, मात्र तुम्ही वैद्य करू नका, ज्योतिष करू नका. अष्टग्रहाच्या जाती होतात. शिवलीकर बाबांच्या मार्गात लहानपणी आम्ही होतो. जे काही 2-4 लोक होते असे, कोणी गोळ्या देणारे, कोणी आयुर्वेदिक औषधी देणारे. का करू नये हे? कारण त्या देवतेचा रोष आपण ओढून घेतो. त्याला, त्या जीवाला ते जोडलेले आहे, तिचा तो भोग त्याला भोगवायचा आहे. त्याला आपण प्रतिबंध केलं तर आपण गुन्हेगार ठरतो. आणि त्याच्यापासून मग हा साधक जो आहे तो पतित होत जातो. ते होऊ नये. तुम्ही सांगायचे तात्पर्य अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे जे काही ईश्वराचे साधक आहे, याच्या ठिकाणी ओक्टी क्रिया ज्यांना घडलेली असेल, चांगली क्रिया घडली, गोमट्याची क्रिया घडली, तर त्याच्यातून मात्र यांची योग्यता तयार होईल. अन्नदानातून योग्यता तयार होते. साधू संतांच्या ठिकाणी जे काही दान घडेल त्याच्यातून ते सात्विक दान आहे. आणि ज्याला जे आवश्यक आहे त्या टायमाला ते केल्यानंतर ते सात्विक दान म्हटलेलं आहे. परंतु मोठेपणाने केलं, स्वार्थापोटी केलं, मला मोठा म्हणावा याच्यासाठी झालं, ते राजस दान होते. आणि उद्वेगून काय यांची कटकटे देऊन टाका असं म्हणून जर दिलं असेल तर ते तामस दान. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये राजस तामस सात्विक दान सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्देश हा एकच आहे.
हेतू विना मंदोपी न प्रवर्तते, हेतू शिवाय मंद बुद्धीचा माणूस सुद्धा कुठली क्रिया करू शकत नाही. मग हे तर स्वामींचे साधक आहेत. परंतु हा हेतू कसा आहे? माझ्या स्वामींचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं, तो प्रसार व्हावा, तो प्रचार व्हावा आणि त्याला पूरक आहे हा, म्हणून हा उद्देश चांगला आहे. आणि हे परमेश्वर तुम्हाला जो कृष्णार्पण करून संकल्प सोडून जे दान द्यायला सांगतात, तो संकल्प विकल्पात्मक म्हण आहे. इथे संकल्प झालेला असतो, पण त्याला प्रारब्ध करायचंय म्हणून ते त्याला वाटावं नाही दान आपण संकल्प सोडलेला आहे, तो द्यायलाच पाहिजे, तो करायलाच पाहिजे. तो बांधला जातो मनाने सुद्धा. तो त्या क्रियेशी नाही मी बांधलेला आहे, मला याच्यातून मुक्त व्हावंच लागेल. आणि म्हणून ते सात्विक दान आहे. दान करायचं असलं या हाताचं या हाताला कळू देऊ नये म्हणतात. अशा प्रकारचं उत्तम दान आहे, नाही का. आणि घासाघिससे खून बराबर, घासाघीस करून दिलेलं ते खून चोचण्यासारखं आहे, त्याच्याबरोबर आहे. न मागता दिलेलं किंवा सहजगत्या त्याला म्हटलं आणि त्याने लगेच सांगितलं, ते दान दुधासारखं आहे, अमृतासारखं आहे, नाही का. मोकळ्या मनाने द्या, प्रसन्न अंतकरणाने द्या. त्या टायमाला ते अमृतासारखं दान आहे. आणि घासाघिससे खून बराबर, नाही काय. घासाघिससे तर खून पिल्यासारखं आहे. पुढचं दान तर सांगायलाच नको, तामस दान. सांगायचं तात्पर्य की ही देवता आपल्याला भोगत असे, अधिदैविक अधिभौतिक अध्यात्म त्या दत्त प्रभूंच्या नामामध्ये प्रत्येक अवताराच्या. आता ही मार्गशीर्ष महिना आहे आणि म्हणून मी त्या दत्तप्रभूंच्या वर जास्त फोकस करतोय, नाही का. ती आख्यायिका असे की त्या भक्त मार्गशीर्ष महिना आहे आणि म्हणून तो दत्तप्रभूंचं मला एक लक्ष स्मरण करायचेच. एक लक्ष स्मरण केलं. 4 संन्यासी त्याच्याकडे आले. देवाचा काय उद्देश असेल, अचानकपणे न सांगता न बोलवता खूप आनंद त्याला झाला. ते 4 संन्यासी आले. संन्यासी मात्र डुप्लिकेट होते. आले, त्याला खूप आनंद झाला. चांगल्या प्रकारे त्यांची आपले व्यवस्था वगैरे केली. श्रद्धा स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे ना, ते दुसऱ्यालाही स्वच्छ करतो, स्वतःला तर करतोच, नाही का. त्याची श्रद्धा स्वच्छ आहे. त्याला माहित नाही ते डुप्लिकेट आलेत, आपल्याला लुटायला आलेले आहेत म्हणून, नाही का. आणि मग राहिले चांगले आगत स्वागत चांगल्या प्रकारे केलं. बाबा राहा, बाबा राहा, मार्गशीर्ष महिना आहे आता, राहा बाबा. आग्रहाने ठेवून घेतलं, राहिले. पण सगळे अंगठे बहादूर होते. कुठलाच लवलेश तत्वज्ञानाचा नाही, केवळ पोट भरण्यासाठी कपडे बदलले होते. बाबा आता मार्गशीर्ष महिना आहे, दत्त जयंती झालेली, मला असं वाटतं तुम्ही थोडंफार निरोपण करा, नाही तर कीर्तन करा. आता यांना कोणतंच येत नव्हतं. कीर्तन नाही, प्रवचन नाही आणि नामस्मरण तर नाहीच नाही, काहीच नाही येत होतं. परंतु आता झाकायला तर पाहिजे ना. ते म्हण नाही नाही आम्हाला सर्व काही येतं. आता मोठमोठे जाडे जुडे ताड्या बिड्या दत्तात्रय प्रभू सारखे वरती येतात ना तुमच्या गावामध्ये, वेशभूषा करून संन्यासी. याला वाटलं असेल दत्तात्रय प्रभूंचे अनेक वेश आहेत माझ्या घरी, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत. बाबा म्हणे आज काही करा, आज तुम्हाला तोटकं मुटकं होईना, जसं काही होत असेल ना तसं तुम्ही मात्र एक दिवस आपण ठरवून तुम्ही मात्र दत्तप्रभूंच्या लिळेवरती कीर्तन करा. त्यांना वाटलं नाहीच, बाबा तर लय सेवा करतोय आपली. ठीक आहे म्हणे, करतो आम्ही कीर्तन. जरा पत्रिका छापल्या गावोगावी. आता गेल्यानंतर मार्गशीर्ष महिना उत्तम महिना आहे म्हणून हे लोक, मोठा माणूस चांगला आणि ज्याने आग्रहाने बोलवलं, पत्रिका गावोगाव गेल्या, सगळे माणसं फिरायला लागले. 8 दिवसात इतकी मोठी तयारी झाली, पब्लिक खूप आली. संध्याकाळी कार्यक्रम, मंडप फुल भरलेला आहे, कीर्तन चालू होणार आहे, नाही का. भजनी मंडळ बोलवले. आता यांना झांज वाजवता येत नव्हती आणि कुठला अभंग येत नव्हता, कुठला गीतेचा श्लोक येत नव्हता. आता सांगायचं काय.
कीर्तन चालू व्हायचं, एकाने डबडं उचललं आणि जरा बाहेर जाऊन येतो. दुसऱ्याने म्हटलं हा काहीतरी शोधायला चालला, आपण बी जावं. त्याने डबडं उचललं, तो बाहेर गेला. तिसऱ्याने उचललं, तो बाहेर गेला. चौथ्याने उचललं, तोही बाहेर गेला. 4 जण. प्रत्येक जण विचार करू लागला, आता तिथे कीर्तन करायला सांगितलं, काहीतरी आलं पाहिजे ना आपल्याला, एखादा गजरही आला पाहिजे, काहीतरी यायला पाहिजे ना. आता एवढं मोठे पब्लिक जमलेली आहे. हा मात्र आनंदामध्ये काय नाही, बाबांनी मानलं बर का, माझा शब्द ऐकला. आणि तो मनातून इतका की दत्तात्रय प्रभू म्हणल्यानंतर ते करतातच. माझ्या इकडे योग चांगल्या प्रकारचा आलेला आहे. झालं ते गेले. आता डोक्यात काय, आता तिथं नाहीच काय, ती सगळं रिकाम आहे, तिथं काय सापडणार आहे. विचार करून करून थकले. एकाने आपलं ते डबडं ठेवलं, संडासला बसला, तेव्हा तिथे एक उंदीर उकरत होता. कुपाटी होती, एक उंदीर उकरत होता. याला आठवलं, अरे बरं झालं आठवलं, म्हणे कशी उकरी ती, कशी उकरी ती. त्यांनी पद एक तयार केलं, हार्दिकांनी तयार केली, कशी उकरी ती, कशी उकरी ती. पुढे दुसरा होता, तो बसलेला होता. तिथे एक कुपाटी का झाड झुडूप काहीतरी होतं, त्या झुडपामध्ये एक ससा बसलेला होता. हा डबडं ठेवून बसलेला आहे, विचार करते, काहीतरी आठवल. आणि तितक्यात तो ससा डोकून पाहतो याच्याकडे, हा मला मारायला आलेला का काय. पुन्हा पुन्हा डोकून पाहत होते, काय दिसते. अगदी बारीक निरीक्षण केलं तेव्हा, अरे ससा आहे, कसा डोकवतोय, कसा डोकावतोय. त्यांनी तयार केलं, कशी डोकावती, कशी डोकावती. चांगलं झालं. आता तिसरा होता, तो बसला त्या कुपाटीमध्ये. आता काहीतरी प्राणी असतील, एकमेकांमध्ये लागले आणि मग त्यांची गडबड झाली, खसखस वाजायला लागलं त्या गवतामध्ये सगळं. ती म्हणे कशी गडबडती, कशी गडबडती. तिसऱ्याने ते केलं. आता चौथ्याला काही सापडलं नाही, पाणी फेकून दिलं आणि निघाला. यांना काय सापडलं असेल, यांना काय तयार केला असेल, अभंग, कोणचा अभंग आठवला असेल, कोणती ओवी आठवली असेल, तर त्याला काहीच नाही. पूर्ण एक माणूस आला आणि त्यांनी याला नमस्कार केला. यांनी नमस्कार केला, हात जोडले. हा म्हणतो त्याला, तुमचं नाव काय. तो म्हणतो नारायण. बरं, नारायण राम राम, नारायण राम राम, नारायण राम राम. त्याचंही तयार झालं. संध्याकाळी कीर्तनाचा टाइम झाला. हा आपला दत्तात्रय प्रभूंच्या जवळ बसला, देवपूजा केली, हार पूजन वगैरे दत्तात्रय प्रभूंचे केले. देवा, इतकी पब्लिक जमलेली आहे, यांना चांगला माझा देव समजू दे, निदान यांची त्रयताप तरी याला समजू दे, या जगाला, नाही का. आरळकाचे तिन्ही ताप कसे दर्शन केले, नष्ट केले, ते तिन्ही ताप जरी संपले ना, समजले पुष्कळ आहे. पण समजू दे यांच्या कीर्तनामधून, ते तालसूर जाऊ दे खड्ड्यामध्ये, पण तत्व तर समजू दे. कीर्तनाला उभे राहिले, भजनी मंडळीने चालू केलं, मंजिरी वाजू लागल्या, मृदंग वाजू लागला. आता यांच्या इकडं घाम फुटायला लागला, आता काय करावं. पंचपदी झाली आणि पंचपदी झाल्यानंतर पहिल्या नंबरचा जो होता त्याला उठवलं, बाबा तुमचं चालू करा आता. पण दैवयोग, परमेश्वर सहाय्य कसं करतो बघा. त्याच दिवशी, अरे हा सगळ्या कार्यक्रमात आता व्यस्त आहे, हा माणूस खूप श्रीमंत आहे, घरामध्ये खूप याच्या सोनं नाणं आहे. काही चोरांनी मात्र त्या ठिकाणी विचार केला की आज घर फोडायचं. हा तिकडे कार्यक्रमात चौकात आहे ना, इकडे याचा वाडा फोडायचा. शेजारीच होतो वाड्याच्या. हा उठला, आता त्याला त्यांनी तयार केलं होतं, कशी उकरी ती, कशी उकरी ती. याले वाजवा म्हणे, कशी उकरी ती, कशी उकरी ती, कशी उकरी ती चालू झाली. चोरांना, अरे आपण उकरून राहिलो, भिंत फोडून राहिलो, याने पाहिलं, तो बाबा सांगून राहिला कशी उकरी ती, नाही का.
कशी उकर येते, कशी उकर येते. त्याचं झालं आपलं थोडस, तो खाली बसला, तू म्हणे तुझं चालू कर रे भाऊ. तो म्हणतो कशी डोकावती, कशी डोकावती. दुसऱ्याने चालू केलं. अरे चोर म्हटले ते डोकावून पाहतोय आपण, त्यांनी पाहिलं. आता हा म्हणतो डोकावते, डुकून पाहता ते चोर नाही का. तिसरा आला, तो म्हणायला लागला कशी गडबड ती, अरे यांची गडबड चालली, आता पळावा का सोडून द्यावं, अर्धच भिंत खाल्ल्या गेलेली आहे. चौथा उठला, तो म्हणतो नारायण राम राम, नारायण राम राम, नारायण राम राम. त्याच्यात एकाचं नाव नारायण होतं चोरामध्ये. अरे माझं नाव सुद्धा माहीत झालं, पळा. आणि सगळे पळून गेले. ही ताकद दत्तात्रय नामामध्ये, त्या नामामधली ताकद आहे. श्रद्धा आहे त्या नामाशी. त्यांची नव्हती श्रद्धा, पण ज्यांनी ठेवलेलं होतं, ज्यांनी हे उभं केलेलं होतं, तो मात्र दत्तात्रय प्रभूचा एकनिष्ठ. त्याची एवढी ताकद होती. त्या ताकदीमुळे सगळं भौतिक सोनं नाणं चोरीपासून, हिंसेपासून, सगळ्यापासून निवारण त्या दत्तात्रय नामाने केलं. आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त नामाचं स्मरण आवर्जून करायचं. लक्ष स्मरण करा. दत्तात्रय प्रभूंच्या ठायाला जाऊन करा, पंचाळेश्वरला जाऊन करा. तो दत्तात्रय प्रभू अमोघ दर्शन आहे. एक एक लीळा अमोघ आहे, किती सांगावं. आणि म्हणून या तैतापापासून दूर व्हायचं असेल तर आपल्याला त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या नामस्मरणाने आपण या भौतिक दुःखातून पारही होणार आहोत. त्याच्यानं सुद्धा चर्मोत्काने नाही का. दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाला बाण मारायला लावला त्या सर्व तीर्थ तळ्याच्या ठिकाणी, आणि तिथे आपले चरण बुडवले, धुतले, पाय धुतले. काही लिळेमध्ये येते की अंघोळ केली. दत्तात्रय प्रभूंनी सर्व तीर्थ केलं, कारण त्याला पंचायत पडली होती. दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं सप्त समुद्राचं पाणी आणावं लागेल तुझ्या आईचं तर्पण करण्यासाठी. पृथ्वी प्रदक्षिणा करावी लागेल. 7 समुद्राची वाळू, 7 समुद्राचं पाणी, हे सगळं घेऊन यायला सर्व तीर्थ एकत्र करावं लागेल. परशुरामाने विनंती केली, तुम्ही जिथे आहात तिथे सर्व तीर्थ आहे ना देवा, तुम्ही काय करू शकत नाही. म्हणे मार इथे बाण. बाण मारला, एवढ्या खडकामधून पाताळातून पाणी वर उडालं. त्याला सर्व तीर्थ हे नाव पडलं. आजही ते पाणी तुम्ही श्रद्धेनं जर घेतलं ना, तुमचे महारोग नष्ट होतात. पान फेकण्याचा अनुभव नाही का तुम्हाला इथे. दत्तात्रय प्रभूंनी क्रीडा केलेले त्या पान फेकण्याचं चरणोदक थोडस तुम्ही घेतलं, पण श्रद्धा तुमची 100-101% पाहिजे, तो दूर करणार आहे. मग अशीच पवार साहेबांना सांगितलं की त्या देवामध्ये एवढी ताकद आहे ना. मी इतका निरोगी आतापर्यंत काय त्या जाळीच्या देवाच्या बाबाच्या ठिकाणी फक्त लक्ष स्मरण केलं, पण 2च सांगितलं, मला मार नाही तर तार. या 2च गोष्टी करायच्या, दोन्हीतून एक करायची. आणि त्या स्थानाने माझे सगळे रोगदोष नष्ट केले. फक्त एक लक्ष स्मरण 9 दिवसामध्ये केलं. एवढी पावर या तीर्थामध्ये आहे. तर रोज तुम्ही त्या पूजावसरामध्ये म्हणताना नाही का, काय म्हणतो आपण, उष्णोदके सुगुळुरा करीजे परेशे, प्रक्षाळीजे मुख करे मग मार्जिजे पै, नागांबिका चरण धोनी निजांबरांसे, सन्मार्जिजे सुचरणो दकदान भक्ता. ते अघविनाश, अघ म्हणजे सगळे रोग दोष नष्ट करणारं ते तीर्थ आहे. कुठली औषधी घ्यायची गरज नाही, पण एकनिष्ठता पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि समर्पण पाहिजे. इतकं बोलतो. या पुन्हा संतोष भाऊ आडे आणि त्यांचा परिवार, तसेच आशिष भाऊ अडोकर यांच्या ह्या प्रयत्नातून थोडं का होईना दत्तप्रभूंच्या चरणी तो महाप्रसाद सर्वांच्या दुःख हरण करणारा ठरावा. आणि म्हणून हा कार्यक्रम दरवर्षी कालांतराने याचा वटवृक्ष निश्चितच होईल. परंतु पहिल्याने कुठलंही रोप लावलं तर ते छोटंच असतं, त्याच्यातून मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो. आणि म्हणून हा जो उपक्रम आहे त्यांचा स्तुत्य आहे. अशाच त्यांच्या हातून चांगल्या प्रकारची धर्मकार्य घडत राहो, अशा प्रकारची त्यांना शुभकामना, शुभ आशीर्वाद देतो. लांबलेले विचार या ठिकाणी संपवतो.